दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रीपाद प्रभू अनेक आशीर्वाद देत आहे। जेव्हा तुला सहाय्य करतात तेव्हा अनेक आशा अनेक अनघटित घटनासुद्धा घडू लागतात, ज्या तुम्ही कधी विचारही घेतले नाही, ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात। मनात शंका कुशंका घेऊ नका, देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे। तू आनंद प्राप्त करण्यासाठी आत्ता ज्या संदेशला लाईक कर आणि मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नको। तुमचे भाग्य हे तुम्हाला साथ देईल। तुम्हाला आवडत असलेले काही करू शकाल। होय बाळा, तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी। ज्यांनी तुला रडवलं ते पाया पडतील। काही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक। त्रास देणाऱ्या लोकांशी कसे वागावे हे आज आपण या संदेशातून पाहणार आहोत। आपल्या आयुष्यात अशा काही लोकांचे न चुकता भेट होते, जे आपल्याला कारण नसताना सुद्धा त्रास देत असतात। त्याच्या बोलण्यात किंवा वागण्यात चिडचिडेपणा, टीका किंवा टोमणे असतात। अशा लोकांशी बोलणे, संबंध ठेवणे या गोष्टी आपले मानसिक शांतता टिकवताना खूप आव्हानात्मक ठरतात। पण हे लक्षात घ्या की त्याच्या वागण्याचा आपल्यावर किती परिणाम होईल हे पूर्णतः आपल्याच नियंत्रणात असते। आपण योग्य मार्गाने आणि संयमाने वागलो तर हे त्रासदायक अनुभव टाळता येऊ शकतात। त्यासाठी आपण काही गोष्टी पाहणार आहोत, जे योग्य रीतीने वागण्यास आपल्याला मदत करतील। शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे। कोणी कितीही चितावणी देत असेल तरी शांत राहणे हे सर्वोत्तम। त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देशच असतो की तुम्हाला चिडवायचं, डिवचायचा आणि मग तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा। ते असे वागून तुमच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात। पण जर तुम्ही शांत राहिला तर त्याचा हा डाव सफल होणार नाही। शांत राहिल्याने तुम्हाला परिस्थिती विचारपूर्वक हाताळता येते। त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा। त्यामुळे त्यांना समजेल की तुम्ही त्यांना भाव देत नाहीत। लक्षात ठेवा, शांतता म्हणजे दुर्बलता नाही, तर ती तुमची आत्मशक्ती आहे। शांत राहून तुम्ही त्यांना तुमच्या सहनशीलतेने प्रत्युत्तर देऊ शकता। त्यांच्या वागण्याला स्वतःला हलवून घेऊ नका। अनेक वेळा या लोकांचा त्रास हा त्याच्या वैयक्तिक भावनांचा परिणाम असतो। त्याच्या या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका। प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्येमुळे त्रस्त असतो आणि त्याचा राग इतरांवर काढतो। त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका। त्याच्या वागणुकीकडे तटस्थपणे पहा। जर तुम्ही त्याच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही त्याच्या सापळ्यात अडकणार नाहीत। त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट बनतात। बोलताना कधीही संयम राखून बोला। अशा लोकांनी उघड वाद घालण्याऐवजी त्यांना ठराविक शब्दात शांतपणे उत्तर द्या। आपल्या मर्यादेचे भान ठेवून संवाद साधा। जर ते वारंवार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे। संयम राखल्याने त्याच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा तुम्हाला मोह होणार नाही आणि तुम्ही त्याच्यावर तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवणार नाही। संयम ही तुमची खरी ताकद आहे। हे तुम्हाला परिस्थितीचा ताळमेळ साधण्यास मदत करते। अशा वागण्याने कदाचित तेही हळूहळू आपले वागणे बदलतील। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे। जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्याच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका। त्यांना उत्तर न देता त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा। त्रास देणाऱ्या लोकांना त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो।
जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचणार नाही। यामुळे तुम्ही मैं भला और मेरा काम भला अशा प्रकारे वागू शकता। तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल। दुर्लक्ष करणे म्हणजे समोरच्याला थेट प्रतिसाद न देणे, पण त्याच वेळी काही वेगळी परिस्थिती निर्माण झालीच तर ते हाताळण्यासाठी स्वतःला तयारही तुम्ही ठेवू शकता। तुमच्या आणि त्याच्या वागण्यातील मर्यादा स्पष्ट ठेवा। त्यांना सांगा की त्याचे वागणे किंवा बोलणे तुमच्यासाठी योग्य नाही। त्यांना तुमच्याशी असे वागण्याचा अजिबात अधिकार नाही असा स्पष्टपणे संवाद साधल्यास पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी विचार करतील। अशी सीमारेषा आखल्याने तुम्हाला स्वतःचे तुमचे मानसिक आरोग्य नीट ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागायला शिकवता येईल। नाही तर अशा लोकांचा सहवास सहन करीत राहिलास तर मग तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा। मर्यादा आखताना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दामध्ये जबरदस्त आत्मविश्वास हवा। यामुळे ते तुम्हाला घाबरून राहतील आणि पुढील त्रास देण्याचे थांबवतील। विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि ज्यांना ज्यांना त्रास होत आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। कोणत्याही आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना त्यांना त्याच्या चुकीचा अर्थ दाखवायला हवा। काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्याच्या चुकीच्या वागणुकीची कल्पनाच नसते। त्यांना वाटत असते आपण कुठे चुकलो, मी तर बरोबरच वागतोय किंवा बोलतोय, पण तसं नाही। अशा वेळी योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या। त्यांना संयमाने आणि आदराने सांगा की त्याच्या वागणुकीचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे। हे सांगत असताना चिडचिड करू नका, कारण हे सांगणे तुमच्या शांततेसाठी आहे, वादासाठी नाही। यामुळे कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील, मात्र ते ऐकत नसतील तर पुढे वाद घालणे टाळा। स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा। त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका। त्याच्या बोलण्याचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा। त्याची ती वाईट सवय आहे, त्याचे ते कर्म आहे। दुसऱ्यांना त्रास देण्याचा, वाईट बोलण्याचा त्याचं फळ त्यांना भोगायचं आहे। तुम्ही त्याच्या नकारात्मकतेच्या जाळ्यात स्वतःला अडकून घेऊ नका। तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा। तुमचा ताण कमी होईल आणि सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा। त्यांचा काम त्यांना करू द्या, तुम्ही तुमचं काम करा। देव पाहत आहे, देव कर्माचा हिशोब नक्कीच ठेवत असतो। विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो। जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराज की जय।